मिरजेत बेकायदेशीर अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर, उपायुक्त स्मृती पाटील यांची सिंघम स्टाईल कारवाई, 20 खोके जमीनदोस्त। मिरज शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। या धडक मोहिमेअंतर्गत आज महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमर टॉकीज ते ग्रामीण बस स्थानक दरम्यानच्या रस्त्यावरील 20 विनापरवाना खोक्यांवर बुलडोझर चालवून ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले। अमर टॉकीज ते ग्रामीण बस स्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत खोक्यांचं अतिक्रमण झालं होतं। या खोक्यांच्या आडोशाने मद्यपान आणि इतर अवैध धंदे चालत असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांकडून उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे आल्या होत्या। सध्याची परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपायुक्त स्मृती पाटील यांनी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी घटना मोठ्या फौज बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेत ही धडक कारवाई केली। खोक्यांमधील अवैध प्रकार पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील बेकायदेशीर अतिक्रमणे, त्यातून चालणारे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत। महापालिकेची ही अतिक्रमण विरोधी मोहीम अशी सातत्यानं सुरू राहील, असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी दिला। महापालिकेच्या या अचानक आणि कडक कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे। नागरिक आणि वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे। आपण बघताय हा मिरज येथील जुने बस स्टँड आणि अमर टॉकीजच्या मधला हा रस्ता आहे। अनेक लोकांनी तोंडी तक्रारी दिल्या, घाबरून लेखी देत नव्हते की इथं अनेक काय म्हणतात ते मटक्याचे अड्डे आणि संध्याकाळी तर बसण्यासारखं सुद्धा ठिकाणी दारू वगैरे पिणारे लोक, अनेक लोकांनी, महिलांनी सुद्धा मला तक्रार केली होती। आज आम्ही इथं प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळेला खरंच सगळे मटक्याचीच दुकानं अनधिकृत होते, नंबरचं एकही नाही आहे आणि एवढा मोठा रस्ता त्यांनी सगळा खराब करून टाकलेला होता। त्यामुळे हे पूर्ण आम्ही अनधिकृत जे खोके होते आज आम्ही जमीनदोस्त केलेले आहे। खोके आम्ही आज जमीनदोस्त केलेले आहे। सातत्य असणारच आहे, जिथे जिथं मटका आणि अवैध धंद्याचे खोके ते नंबर असो नाही तर नसो तोडलेच जातील। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।